याच संदर्भातली एक मोठी बातमी आता समोर येते। खेडकरांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा पाडण्यात आलाय। बाणेरमधील त्यांच्या घराबाहेर जे अतिक्रमण होतं त्यावर आता हातोडा मारण्यात आलेला आहे। पूजा खेडकर हिच्या बाणेर घराच्या बाहेरील अतिक्रमण महानगरपालिकेनं हटवलेलं आहे। महानगरपालिकेनं अनधिकृत बांधकामा संदर्भातली नोटीस खरं तर लावली होती आणि त्याची दखल घेतली नसल्यामुळे आता यावर कारवाई करण्यात आलेली आहे। वेगवेगळे प्रकरण या खेडकर कुटुंबियांचे सध्या समोर येतात। कुठे शेतकऱ्यांना धमकावलं जातंय, कुठे अशा प्रकारे अतिक्रमण होतंय, तर कुठे पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्र असू देत किंवा गाडीवर लावलेला अंबरदिवा असू देत किंवा मनोरमा खेडकर ज्या पूजा खेडकर यांच्या आई असतील त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते धमकी देण्यासंदर्भातले, या सगळ्या प्रकरणांमध्ये आता प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे आणि अशा प्रकारची कारवाई सध्या केली जाते। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी पूजा खेडकर यांच्या संदर्भातली। त्यांचं बाणेर इथे जे घर आहे त्या घराबाहेर अनधिकृत अतिक्रमण होतं आणि ते आता काढण्यात आलेलं आहे। बांधकाम विभागाकडून त्यावर हातोडा पाडण्यात आलेला आहे। पुण्यातील बाणेर रोडवर असलेल्या पूजा खेडकर हिच्या घराच्या बाहेरील अतिक्रमण जे आहे ते अखेर महानगरपालिकेने हटवलेलं आहे। आपण पाहतोय की जवळपास 4 दिवसापूर्वी महानगरपालिकेने अतिक्रमणासंदर्भात एक नोटीस दिली होती आणि त्या नोटिसीनंतर आता पुणे महानगरपालिकेने हे अशा प्रकारे सगळं अतिक्रमण जे आहे ते घराच्या बाहेरचं हटवलेलं आहे। त्यामुळं पूजा खेडकर प्रकरणातील वेगवेगळे मुद्दे समोर येत असताना आता पुणे महानगरपालिकेने ही नोटिसीनंतर या पूजा खेडकर हिच्या बाणेर रस्त्यावर असलेल्या या बंगल्याच्या बाहेरचं अतिक्रमण जे आहे ते आता आठवलेलं आहे। त्यामुळं पुणे महानगरपालिकेकडून जो ओमदीप बंगला आहे त्याच्या बाहेरच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर ही घडामोड घडत असताना दुसरीकडे आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल आता गुरुवारपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत। विभागीय आयुक्तांना हे आदेश देण्यात आलेत। पूजा खेडकर प्रकरणाची चक्र आता वेगाने फिरू लागली आहेत। राज्य सरकार सुद्धा सध्या ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसतंय। दरम्यान पूजा खेडकर यांचे 5 प्रताप आपण पाहूयात, काय काय कारनामे त्यांनी केले आहेत ते सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पहिला, दिव्यांगांचं प्रमाणपत्र। पहिल्या प्रतिज्ञापत्रात दृष्टी दोष, दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात डोळ्याची समस्या, अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचाही प्रयत्न पूजानं केलाय। 22 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असूनही नॉन क्रिमिलियर कोर्टातनं अर्ज दाखल करण्यात आला। प्रशिक्षणार्थी असूनही वैयक्तिक ऑडी कारला अंबर दिवा लावून घेतला। अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमधील सर्व सामान काढत त्या ठिकाणी स्वतःच्या नावाचा बोर्ड लावला। यूपीएससी परीक्षा देण्याचे प्रयत्न संपल्यानंतरही नाव बदलून तब्बल 11 वेळा परीक्षा दिली गेली। वर्ष 2019 ते 2020 पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव नावाचा वापर केला गेला। वर्ष 2021 ते 22 या वर्षात पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाचा वापर करण्यात आला।